खूपदा हा प्रश्न विचारला जातो. आता त्याचा पार्ट मी जसं म्हणाला, की एक पार्ट 1 मी ऑलरेडी रिलीज केलेला आहे. आता पार्ट 2 इज सीनियरसाठी, की सर कंपनी स्विच करताना किंवा ऑफर लेटर माझ्याकडे 2 आहेत, तर मी कुठली कंपनी बघायला हवी. तर बऱ्याच लोकांना थंब रूल माहीत नाही आहे फिनान्सचा, की जेव्हा तुम्ही एखादी कंपनी स्विच करता, तेव्हा तुमच्या सेव्हिंगमध्ये 1.5 पट वाढ व्हायला पाहिजे, जेव्हा तुम्ही ती कंपनी जॉइन कराल. म्हणजे तुम्ही आत्ताच्या कंपनीमध्ये जर ₹100 सेव्ह करत असाल, तर ती कंपनी जॉइन केल्यानंतर ₹150चं सेव्हिंग व्हायला हवं. मग तुम्ही ते लोकेशन कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे दिसताना असं दिसू शकतं, की बाबा 4,00,000चं आत्ताचं ऑफर आहे, म्हणजे आता जे काम करतोय त्याच्यामध्ये, आणि आता 6,00,000ची ऑफर मिळते आहे. दिसताना ते 2,00,000 वाढलेले दिसू शकतात. पण जर ती ऑफर दुसऱ्या लोकेशनची आहे, जिथे तुम्हाला जायलाच वेळ लागतो आहे, तुमच्या ट्रॅव्हलिंगचा वेळ जातो आहे, त्याच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा पैसा जातो आहे, तुम्ही दुसऱ्याच लोकेशनला शिफ्ट होत आहे, जिथे तुम्हाला आत्ताचं घर सोडून दुसरं घर करावं लागतं आहे, तिथं तुम्हाला रेंट भरावं लागतं आहे आणि बाकीचे त्याच्याबरोबरचे खर्च येत आहेत, तर मग काहीच उपयोग नाही आहे त्या गोष्टीचा. सो एकदम सिंपल रूल आहे, की जर पुढची कंपनी जेव्हा तुम्ही जॉइन करता आहात, सॅलरी पॅकेज जॉइन करता आहात, तुमच्या सेव्हिंगमध्ये ग्रोथ होते की नाही, ती जर 1.5 पट वाढत असेल, तर तुम्ही ती कंपनी जॉइन करायला पाहिजे. दॅट इज व्हॉट द सिंपल आन्सर इज.